जगद्व्यापिनीं अस्देशवादगमालकं दुर्गं पद्मावनमुकुटाम् श्री भगवान पांडुरंग परमात्मा, श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकीय कारण करुणाशा कृपेण आपण राम शब्दाचा विचार करत होतो. राम शब्दाचा विचार करत असताना राम शब्दाच्या षष्टीच्या विचाराच्या प्रसंगी रामस्य रामयोहो या दोन वचनांचा विचार आपण केला. आता पुढे आपण विचार करणार आहोत कशाचा? रामधन षष्ठीचा विचार करणार. बहुत्व विवक्षायाम षष्ठ्या बहुवचने प्रत्यय आगच्छति आम. रामधन आम या अवस्थेमध्ये एक सूत्र प्रवृत्त झालं. रस्वनद्यापो नोट 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 रस्वांतात नद्यंतात रस्वांतात रस्वांतात नद्यंतात रस्वंतात नद्यंतात आबंताच्यंगात आबंताच्यंगात रस्वंतात नद्यंतात आबंताच्यंगात परस्यामो नुडागमः परस्यामो नुडागमः रस्वंतात नद्यंतात आबंताच्यंगात परस्यामो नुडागमः. आता काय सांगतात? रस्वांत एक अंगा रस्वांतांग, नद्यंत अंगा आणि आबंत अंग. आबंत अंगा पुढील आमला नोट आगम होवो. बरोबर का? तुम्हाला विचारतोय मी, त्यांना काय नाही विचारायचं. पहा कोणतं कोणतं अंग म्हणजे रस्वा का रस्व का कोणताही रस्व असो, अ ई ओ रो रो कोणतंही रस्वांत अंग असो. पुढे दिलं नद्यंत अंग. नद्यंत अर्थात दीर्घ इकारांत दीर्घ उकारांत स्त्रीलिंग शब्द आणि आबंत अर्थात आकारांत स्त्रीलिंग शब्द. आता आपल्याकडे राम शब्द आहे. राम कसा आहे? रस्वांत आहे. राम कसा आहे? तर रस्वांत अंगापुढे कोणाला? आम. कोणाला? रस्वांत अंगापुढील आमला काय आगम हो? नोट आगम हो. रस्वांत अंगापुढील आमला काय हो? नोट आगम हो. आता नोट प्रत्यय कसा आहे बा? टीत आहे. नोट प्रत्यय कसा आहे? टीत. हा का पित? टीत आहे. टीत असल्यामुळे तो कुठे होईल? आद्यंत टकित. कोणतं सूत्र? आद्यंत टकित. या सूत्राच्या
साहाय्याने कुठं होईल? आमच्या अगोदर नोटागम होईल. टची कोणत्या सूत्राने संज्ञा होते? अरे वा, हलंत्यम. प्रत्ययाच्या अगोदर च वर्ग आणि ट वर्ग असेल तर छुटू, आणि शेवटी असेल तर हलंत्यम शिवाय दुसरं कोणालाही आणायचं नाही. हलंत्यम. उकाराची संज्ञा कोणत्या नव्हते? उपदेशे जनुनासिक येत. तसं लोप ना त्या दोघांचा, तर किमावशिष्यते न. मग काय झालं? राम. न अगोदर जोडलं तर काय झालं? हां, मग मी तेच म्हटलं ना, रामधन नाम ही अशी स्थिती झाली या अवस्थेमध्ये. आता सांगा बरं, मागचं कोणतं सूत्र येईल? कोणता? सुपीच्या ययादौ सुपी अतंगस्य दीर्घ यमंगणनम. पुढे झब आहे, न आला ना, ययादी सूप आहे. पहिलं प्राप्त झालं इथे दीर्घ करण्याकरता सुपीच्या. नंतर इथे बहुवचने झल्लेत येणार नाही, कारण झल नाही आहे. परंतु सुपीच्छ प्राप्त झालं, त्याचाच बरं. सुपीच्छ नाही तर दीर्घ होणारच होता, परंतु एक विशिष्ट सूत्र सर्व ठिकाणी ज्याचं काम आहे म्हणून ते इथंच आणलं. ते सूत्र आहे नामीम. नामीम 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 नामीम. अजन्तांगस्य दीर्घः अजन्तांगस्य दीर्घः नामीम अजन्तांगस्य दीर्घः. पहा, अजंतांगाच्या ठिकाणी दीर्घ हो. कधी नाम पुढे असेल तर अजंत. अजंत अर्थात स्वरांत. मग कोणताही स्वर असो, अजंतांगाच्या ठिकाणी काय हो? दीर्घ व्हावं. नाम पुढे असेल तर. पण नाम पुढे आला तर अजंतांगाला काय होईल? दीर्घ आदेश. इथे कोण आहे पुढे? नाम. तो अजंत म्हणजे स्वरांत. मग या आकाराला काय होणार? दीर्घ. तर काय झालं? रामा नाम. या अवस्थेमध्ये रच्या पुढे काय आला? न. मग कोणतं सूत्र येईल? अट कोफ वांग नुम व्यवायेपी. या सूत्रानं नला काय होईल? अण. तर काय रूप झालं? रामा अणाम. झालं. एवढंच याचं काम आहे. आता सप्तमीचं एवढं लिहा. सप्तमी पाहू. नाम अशी स्थिती झाली. या स्थितीमध्ये ते संपलं, रामानाम रूप झालं. आता सप्तमी पहा. सप्तमीचे काय प्रत्यय सांगा बरं? गी ओस सुप. आपण पहा, सप्तमीच्या एक वचनामध्ये एकत्व विवक्षेमध्ये काय प्रत्यय आला? गी. या गी प्रत्ययामध्ये ग आणि गी असे दोन वर्ण आहेत. मग प्रत्ययाच्या अगोदर कोण आला? ग. त्याची हीच संज्ञा कोण करेल? ल श क व. क कु अर्थात क वर्ग. क ख ग गंग. कोणतं सूत्र आलं? ल श क व तद्दिते. है ना? प्रत्ययाद्य लशक वर्गाः
तद्धितवर्ज प्रत्ययाद्या लशक वर्गा इतस्युः. मग या गची काय झाली इत संज्ञा आणि तस्य लोपन तर काय राहिलं ई. मग काय झालं राम ई. मागे कोण आहे पुढे कोण आला हे. कोणतं सूत्र अद्गुण. अद्गुण सूत्रानं आणि ईच्या ठिकाणी काय झाला मग काय रूप सिद्ध झालं रामे. सप्तमी एकवचन. अलग बाबा लक्ष देत जा चांगलं. नाही समजलं की लगेच विचारायचं पण कंठस्थ करायचं. कारण मी उद्या सगळे सूत्र विचारायचे तुम्हाला. आता तुम्हाला सांगितलं राम शब्द शेवटी झाल्यावर द्विवचन ओस प्रत्यय आल्यानंतर काय होतं पूर्वीप्रमाणे रामयोः. तत्पश्चात बहुवचन आहे रामधन सु. रामधन सु ही अवस्था झाली. राम अधिक सु. आता कोणतं सूत्र येईल सांगा बरं. बहुवचनाचे ते हे आले का कोणतं आपलं पहिलं सुपीचे कसं काय गेंडा येईपर्यंतच येत आहे. खाली हल पर यशस्वर हल ते येत नाही. कोणतं येऊ शकता बहुवचने झेलले. बहुवचने झेललेत. काय सांगता सूत्र जलादी बहुवचन सूप पुढे असेल तर अकारांत अंगाला ए हो. मग इथे जलादी बहुवचन सूप पुढे आहे. मग अकारांत अंगाला काय झाला ए. तेव्हा काय झाला रामे आणि पुढे काय आहे सु. झालं रामे धनसु ही अवस्था झाली. या अवस्थेत पुन्हा एक सूत्र आलं आदेश प्रत्ययोः. 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 इनकुभ्यां परस्य. 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 अपदान्तस्य. अपदान्तस्य आदेशस्य. इनकुभ्यां परस्य अपदान्तस्य आदेशस्य. दूसरा एक रग याव पस्य च सस्य प्रत्ययावयवस्य च सस्य मूर्धन्यादेशः. चेंज करा पहा का करा. इनकुभ्यां परस्य. इन म्हणजे इन प्रत्याहार. इन काय आहे प्रत्याहार. मी कंसात लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्षात यावं म्हणून. इन आणि क वर्गा पुढील. इन आणि क वर्गा पुढील अपदांत अपदांत आदेशरूप सच्या आणि
प्रत्ययाचा अवयव सच्या ठिकाणी मूर्धन्य आदेश हो. आता बघा काय सांगितलं, कसा स पाहिजे आपल्याला, कोणाच्या पुढे पाहिजे, पण पहिल्यांदा ईण प्रत्याहार म्हणजे ई पासून आरंभ करून लन पर्यंत एकंदरीत किती वर्ण येतात ईण प्रत्याहारात. विठ्ठल विठ्ठल सांग काय राहू द्या त्याला काय एवढं आहे. विठ्ठल छी सांग रे किती येतात. ते म्हणतात 2. अरे लन पर्यंत 13. 8 आणि 5 आकार सुटला. 8 आणि 5 12. वा वा बुद्धिमान. तुमच्या बुद्धीवर एखादी म्हातारी वळून टाकावं आता. पर इकडे पहा ईण ईण म्हणजे किती येतात 13. ईन प्रत्याहार आणि पुढे काय क वर्ग. 13 आणि 5 25. काय बुद्धिमान. अरे 18 बाबा लगेच 25. काय तुम्ही कॅल्क्युलेटर वाले आहेत का रे, बुद्धिवाले नाहीत का. पाहता ईण आणि क वर्गा पुढील म्हणजे हे 18 झाले. यांच्या पुढील आज असं काय करतो डोकं चालवलं पाहिजे असं नाही पाहिजे पाहिजे. बरं बरं थांबा थोडा मोजू द्या. मला ईण हो ईण मध्ये किती येतात 13 आणि क वर्गामधले 5 एकंदरीत किती झाले 25 बरोबर ना. 18. मग हे 18च्या पुढे काय असेल तर अपदांत आदेश रूप सच्या ठिकाणी एक अपदांत असावा म्हणजे पदाच्या शेवटी नसावा आणि आदेश रूपी सकार असावा. तो स झालेला असावा आदेश. कोणाच्या तरी ठिकाणी झालेला आदेश तो स असावा. तो सच आदेश असावा एक लक्षात ठेवा. किंवा प्रत्ययाचा अवयव स 2 स. एक आदेश रूपी स आणि प्रत्ययाचा अवयव स च्या ठिकाणी दोन्ही स च्या ठिकाणी मूर्धन्य इथं लिहितो श आदेश हो. मूर्धन्य आदेश म्हणजेच श आदेश होवो. आता पहा आपला सु आहे. सु आदेश आहे का आहे ना की नाही. नाही उपदेश नाही आदेश आहे का. सु आदेश नाही तो प्रत्यय. मग आदेश आहे ना लगेच म्हणजे आदेश आहे काय प्रत्यय. मग इथं आदेशाचा स नाही इथं सचे 2 आहेत एक स आणि उ. मग प्रत्ययाचा अवयव स आहे इथे. इथे स आदेश नाही इथे स कसा आहे प्रत्ययाचा अवयव. प्रत्ययाचे 2 अवयव झाले स आणि उ. स आणि उ यातला अवयव झाला स आणि त्याच्या ठिकाणी काय होईल श. पण कधी ईन मागे असावा. मग ईन मध्ये येतो का बरं शेवटी येतो. मग त्यापुढे कोण आला प्रत्ययाचा अवयव स. मग त्या सला काय झाला श. त्यामुळे रूप काय झालं रमेशु झालं. या प्रकारे सप्तविभक्ती झाली. आता संबोधन पाहूया आपण. राहिलं आता संबोधन. तर संबोधन विभक्ती संबोधन राहिलं तर आता तिथे जे काही आपल्याला दुसरा हाका मारायचं असेल तर सगळ्याला आपण संबोधन म्हणतो. परंतु त्यातलं एक वचन संबुद्धी संज्ञक होतं. एक वचन आता प्रथमा आणि संबोधन याचे एकच प्रत्यय आहेत. प्रथमेचेच प्रत्यय संबोधनाकरिता आहेत. मग आता
आपण त्याच्या एक वचनाच्या प्रत्ययाला संबुद्धी संज्ञा करू. संज्ञा सूत्र पुढे येत आहे. एक वचनम संबुद्धी, एक वचनम संबुद्धी, एक वचनम संबुद्धी, एक वचनम संबुद्धी. संबोधने प्रथमाया एक वचनम, संबोधने प्रथमाया एक वचनम, संबोधने प्रथमाया एक वचनम, संबोधने प्रथमाया एक वचनम. संबुद्धि संज्ञम स्यात्, संबुद्धि संज्ञम स्यात्. संबोधने प्रथमाया एक वचनम, संबुद्धि संज्ञम स्यात्. आता संबोधने, संबोधनामध्ये प्रथमेचे एक वचन संबुद्धी संज्ञक हो. पहा, आपलं संबोधन करायचं कोणाला, तर संबोधनामध्ये प्रथमेचं एक वचन काय हो बा, संबुद्धी संज्ञक. त्याला काय म्हणायचं, संबुद्धी. काय म्हणायचं, म्हणजे प्रथमेचा एक वचनाचा प्रत्यय कोण, सु. संबोधनात त्याचे काय, त्याला काय नाव होईल, संबुद्धी. झालं. मग आता राम धनसु अशी स्थिती आली. काय झालं, राम धन सु. याची काय संज्ञा झाली, संबुद्धी. काय संज्ञा झाली. मग आता या राम सु झाल्यानंतर जो सु आहे, सु मधील उकाराची उपदेशे, कोणता, उपदेशे जनुनासिकयेत. या सूत्राने काय झाली, संपलं. चाले बाबा. काय राहिलं मग, स. काय झालं, राम स. मी काय बोललो माहिती आहे तुम्हाला, काय झालं, रामधन स अशी स्थिती झाली. मग आता राम शब्दाची प्रत्यय सु पुढे आला ना, मग राम शब्दाची काय संज्ञा झाली, अंग संज्ञा. काय रे, कोणत्या सूत्रानं, यस्मात् प्रत्यय विदेश. या सूत्राने कोणाची काय संज्ञा झाली, काय संज्ञा झाली, कोणत्या सूत्रानं, बर. त्याची काय झाली, झाली, झाली. तेव्हा या सचा लोप करण्याकरता एक सूत्र आलं, ते म्हणजे पुढे एंग्रस्वात संबुद्धे, एंग्रस्वात संबुद्धे. एंग. आता मला सांग बरं, एंग्रस्वात संबुद्धे इथं कोणतं सूत्र लागेल बरं, मागे एंग आहे पुढे रे, हला होतो घ. हा, जयो होन्य तरस्याम. बरोबर का, बरोबर का, खरंच बरोबर. जय मध्ये ग येतो का, आता जय परे ग येतो का, हा जय मध्ये येतो का ग, हा. आता सगळं लावाज बर डोकं करा बंद बर काका, ते बंदच करा आणि लावाज डोका. एंग्रस्वात संबुद्धे. आता लागेल बा, एंगंतात रस्वांतात, एंगंतात रस्वांतात, एंगंतात रस्वांतात, चांगात. मी आता संधीच विचारणार तुम्हाला,
चांगात इंगंतात ह्रस्वांतात चांगात हल लुप्यते संबुद्धेश्चेत संबुद्धेश्चेत संबुद्धेश्चेत. चला या आता इकडे. आता कोणतं लागेल? आता दय पुढे रे. आता लागेल जयो होन्यतरस्याम अथवा जय पर. जय मध्ये आला तर जय परस्य हास्य वाघ. अरे पुरुषवर्ण. मग काय झालं तर काय झालं? घ्र इंगंतात घ्रस्वंतात झालं. अरे ध्र धर ध होईल रे त्याच्यावर झालं ध्रस्वंतात. आता द आणि च सांग. आता पहिलं खरीच नंतर स्तोश्चुनश्चु इंगंतात चांगात द ह. चला जयो हन्यतरस्याम धल लुप धल लुप्यते संबुद्धे छेत. आता पुढे केलेलं आहे. चालक नाही असं. आता अर्थ इंगंत. इंगंत अर्थात इंग आहे अंती ज्याच्या. लिहू का इंग आहे अंती ज्याच्या? कसं लिहू? इंगंत आणि रसवंत. इंगंत आणि रसवंत अंगात म्हणजे अंगा वारे अंगामध्ये अंगात मारे देवा अंगापासून पुढील हल लुप्त होतो. कोणाचा असेल तर संबुद्धीचा. संबुद्धीचा असेल तर. लक्षात ठेवा शेवटी काय पाहिजे? ए ओ किंवा ह्रस्व. ए ओ किंवा ह्रस्व स्वरा पुढील सरस्वंत अंगा पुढील हलचा लोप होतो. हल लुप्त होतो. संबुद्धीचा असेल तर. तो हल कोणाचा असावा? संबुद्धीचा असेल तरच त्याचा लोप होईल, नाहीतर लोप होणार. मग आता चला राम. राम रसवंत आहे पण त्याच्या पुढे संबुद्धीचा असं आहे. मग त्याचं संबुद्धीचंच आहे ना. मग याचं काय होईल तर काय झालं? राम. पण आपण बोलताना काय जोडलं जातं? हे राम. द्विवचन आणि बहुवचन प्रथमेप्रमाणेच त्याच्यात काय नाही, बस हे जोडा. हे राम हे राम संबोधन. या प्रकारे राम शब्द परिपूर्ण झाला. आता उद्या सगळा राम शब्द पूर्णतः राहिलेला लिहून आणा, सिद्ध करून आणा आणि सगळे सूत्र कंठस्थ करून या. एवढं तुमचं काम. आणि इथेच म्हणजे राम शब्द झाला, इथेच लिहिलं पुढे एवं कृष्णादयो अपि अदंता. असेच कृष्ण इत्यादी अकारांत शब्द चालतात. तुम्ही असेच चालवा. तुम्हाला उद्यापासून काही शब्द देऊ. थांबा थोडं.